विरामचिन्हे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो. या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो आणि या चिन्हांना विरामचिन्हे असं म्हणतात. मराठीत प्रमुख विरामचिन्ह 9 आहेत. 1 पूर्णविराम, 2 अर्धविराम, 3 स्वल्पविराम, 4 अपूर्णविराम, 5 प्रश्नचिन्ह, 6 उद्गारचिन्ह, 7 अवतरण चिन्ह, 8 संयोगचिन्ह, 9 अपसारण चिन्ह. पूर्णविराम केव्हा वापरतात बरं? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. मी दररोज शाळेत जातो आणि शेवटी पूर्णविराम दिला जातो. अर्धविराम 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. गड आला, अर्धविराम दिला आणि मग पुढे लिहिलं पण सिंह गेला. स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी, आता ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला स्वल्पविराम वापरायचा आहे. या भारतातील नद्या आहेत. वाक्य पूर्ण झालं तिथे पूर्णविराम वापरला. स्वल्पविराम आणखीन कुठे वापरतात? हाक मारताना नावापुढे वापरतात. श्यामल पुस्तक दे, श्यामल, नंतर आपण स्वल्पविराम दिला. अपूर्णविराम वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्णविराम वापरतात. नामांचे प्रकार पुढीलप्रमाणे: 1 सामान्य नाम, 2 विशेषनाम, 3 भाववाचक नाम. आता नामांचे प्रकार पुढीलप्रमाणे, त्याच्या पुढे जे दिलं आहे ते आहे अपूर्ण विराम. नंतर पुढचं आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. तू कुठे गेला होतास? शेवटी प्रश्नचिन्ह. यानंतर पुढचं आहे उद्गारचिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात. बापरे केवढा मोठा हा हत्ती. बापरे त्या ठिकाणी उद्गारचिन्ह वापरलं आहे आणि केवढा मोठा हा हत्ती त्या ठिकाणी सुद्धा उद्गारचिन्ह वापरले. अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. आता चले जाओ या शब्दावर जोर दिलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या 2 शब्दांना एकेरी अवतरण चिन्ह दिले आहे. दुहेरी अवतरण चिन्ह कधी द्यायचं बरं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. शरद म्हणाला मी सहलीला येईन. मी सहलीला येईन हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून त्यांना दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. संयोगचिन्ह. संयोगचिन्ह म्हणजे डॅश 2 शब्द जोडताना वापरतात. जसं विद्यार्थी, प्रतिनिधी या 2 शब्दांच्या मध्ये संयोगचिन्ह वापरले. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात. मला निबंध लिहायला आवडतो. लिहा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला त्यामुळे तिथे आपण संयोगचिन्ह दिलेलं आहे. अपसारण चिन्ह म्हणजेच डॅश बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात. आता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह मी गेलो, स्वल्पविराम दिला पण पुढे बोलण्याची विचार मालिका जी आहे ती तुटलेली आहे त्यामुळे तिथे डॅश दिली आहे. स्पष्टीकरण द्यायचं असलं तरी अपसारण चिन्ह वापरतात. ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे, अपसारण चिन्ह दिले. परत ती पहिली आली. मग आता ज्या मुलीबद्दल स्पष्टीकरण द्यायचं आहे ती मुलगी लिहिलं आणि परत अपसारण चिन्ह दिलं. आणि जिने लाल रिबीन बांधली आहे परत अपसारण चिन्ह दिलं, ती पहिली आली. म्हणजे अशा प्रकारे मराठीमध्ये चिन्हांचा वापर केला जातो.